संगमनेर हादरले. 6वीत शिकणाऱ्या चिमुरडीवर ॲसिड हल्ला. शाळेतून घरी जाताना नराधमाचे कृत्य. बातमी संगमनेर येथून. अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घराच्या दिशेने आपल्या घरी जात असताना अचानक तिच्या समोर येऊन चेहऱ्यावर ॲसिड फेकले. अहिल्यानगर संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. इयत्ता 6वीत शिकणाऱ्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अज्ञात माथे फिरूने ॲसिड फेकून हल्ला केला आहे. शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना हा प्रकार घडला असून या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तालुक्यात 2 दिवसात घडलेल्या दुसऱ्या प्राणघातक हल्ल्यामुळे महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वडगाव पाण येथील जिल्हा परिषद शाळेत ही मुलगी शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर ती आपल्या घराच्या दिशेने चालली होती. यावेळी वाटेत दबा धरून बसलेल्या एका अज्ञात युवकाने अचानक तिच्या समोर येऊन तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. ॲसिड पडताच वेदनेने विव्हळत मुलीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून आसपासचे नागरिक मदतीसाठी धावले, मात्र तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमी मुलीला तातडीने उपचारासाठी हलवले. प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेता तिला पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असली तरी या हल्ल्यामुळे तिला शारीरिक आणि मानसिक मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच संगमनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. 2 दिवसांपूर्वीच रणखाम गावात लग्नाला नकार दिल्याने एका तरुणीवर प्राणघातक हल्ला झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता एका शालेय विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला झाल्याने संगमनेर तालुका हादरला आहे. या नराधमाला तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद. आपल्या संगमनेर तालुक्यामधील वडगाव पाण ह्या गावामध्ये आज अतिशय दुर्दैवी घटना घडली. खरं तर एक लहान मुलगी 6वीतली आमची ती मुलगी ती घरी जात असताना शाळेतून घरी जात असताना एका अज्ञात पुरुषाने तिच्यावरती ॲसिडचा हल्ला केला. खरं ही मुलगी जिथून जात होती त्या रस्त्यावरती CCTV वगैरे काहीच नव्हतं आणि कुणी का बरं केलंय ते अजूनही कोणाच्या लक्षात येत नाहीये. मला प्रशासनाला आणि शासनाला दोघांना विनंती करायची आहे की आपल्याला तो गुन्हेगार शोधून त्याच्यावरती कडक शिक्षा झाली पाहिजे. ह्याच्यावरती जे काही पावलं तुम्हाला घ्यायचे आहेत ते सर्व घेतले पाहिजे. सगळं राजकारण, पक्ष, धर्म, जात ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या मुलींची सुरक्षा हे सर्वात प्रमुख आपली गोष्ट पाहिजे. खरं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत, जिथे एका मुलीच्या किंवा महिलेचा अपमान झाला तर महाराजांनी चौरंग आखला होता. अशा महाराष्ट्रामध्ये अशा जेव्हा घटना घडतात ते अतिशय दुर्दैवी आहे. खरं तर काल सुद्धा एक दुर्दैवी घटना घडली की एक तरुणीने लग्नाला नकार दिला तर त्या मुलाने तिच्यावरती चाकूचा हमला केला. ही खूप खूप दुर्दैवी घटना अशा घडताना आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये होताना दिसत आहेत. मला एवढंच सर्वांना विनंती करायची आहे की कडक कायदा मुलींच्या सुरक्षेसाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा हा झालाच पाहिजे. हे आपली प्रायोरिटी, टॉप प्रायोरिटी म्हणून आपल्या सरकारने त्याच्यावरती काम केलं पाहिजे. इतका कडक आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे की कुणी पुन्हा हिंमत नाही केली पाहिजे. कोणत्याही मुलीवरती किंवा महिलेवरती हल्ला करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. असा कायदा आपल्या सरकारने काढला पाहिजे. यासाठी खरं आम्ही सर्वजण इथे आहोत. आम्हाला म्हणजे जे काही सरकारला करता येईल त्यांनी ते केलंच पाहिजे. मला एवढंच सांगायचं आहे की आपण सर्व मुलींना पुढे घेऊन येण्याचं जेव्हा बोलत असतो की त्या पुढे आल्या पाहिजे, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आणि महिला अतिशय चांगलं काम करताना दिसत आहे. आणि त्याच वेळेस असं काहीतरी घडतं जे आपल्या मुलींना पुन्हा कितीतरी वर्ष मागे लुटून देतं. असं न करता काय आपल्याला कडक आणि सुरक्षेसाठी काय आपल्याला करता येईल त्यासाठी नक्की सरकारने तिथे कायदे बनवले पाहिजे, हीच मी विनंती करते. खरं संगमनेर शहरामध्ये आपण महिला सुरक्षा दल हे चालू केलेलं आहे. तसंच ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला त्या गोष्टी लागणार आहे. शाळेच्या परिसरामध्ये, हायवेजवरती CCTV असणं आणि ते चालू असणं हे फार फार गरजेचं आहे. ह्या काळामध्ये आपण सर्वजणांनी खरं ह्या परिवाराबरोबर, ही मुलगी अतिशय लहान 6वीतली 13 वर्षाची, तिला वडील नाही
आई अतिशय गरीब परिस्थितीमध्ये राहते, ती तिच्या मामांकडे शिक्षण घेत होती. असं असताना असं काहीतरी घडणं हे अतिशय दुर्दैवी आहे. मला पुन्हा एकदा प्रशासनाला, शासनाला एकच विनंती करायची आहे, आपल्या सरकारला एकच विनंती करायची आहे, तुम्ही कठोर शिक्षा आणि कडक कायदे ह्याच्यावरती काम आपण केलंच पाहिजे.